मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशी सवय असते, की डॉक्टरांनी एखादं औषध दिलंय किंवा तुम्हाला एखादं औषध सुरू आहे. ते सुरू असताना अजून कोणीतरी सांगतं, की हे देखील औषध घे, याचा परिणाम थोडा, याचा इफेक्ट जरा फास्ट होतोय. मग आपण ते देखील औषध सुरू करतो. हे करणं टाळलं पाहिजे. का? तर ज्यावेळेस आपण 2 औषधं एकत्रित घेतो कुठलीही, तेव्हा त्याचा एकत्रित परिणाम जो आहे तो दुष्परिणाम स्वरूपात देखील होऊ शकतो. ज्याला मेडिकल टर्ममध्ये ड्रग ड्रग इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला एक औषध सुरू असेल तर तेव्हा कुठलंही दुसरं औषध कोणाच्या इतरांच्या सल्ल्यानं घेऊ नका. आणखीन एक गैरसमज आपल्या इकडे असतो, की आयुर्वेदिक औषधानं दुष्परिणाम होत नाही ते घ्या. असं नाहीये. कुठलंही औषध असो ते बॉडीमध्ये गेल्यावर काही ना काही परिणाम दाखवणार आहे. मग ते चांगले परिणाम आहेत तसे काही दुष्परिणाम पण होऊ शकतात. ॲलोपॅथिक औषधांनी तर दुष्परिणाम होत आहेत. ते केमिकल्सच आहेत. पण तसं आयुर्वेदिक औषधं, त्याशिवाय ॲलोपॅथिक औषधं एकत्र हे असे एकत्रित औषधं घेतल्यावरती पण त्याचे काही इफेक्ट्स होत असतात. त्यामुळं कुठलंही औषध तुम्हाला डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलंय ठीक आहे. पण डॉक्टरांनी नाही दिलेलं स्वतःच्या मनानं 2 कुठलीही वेगळी औषधं एकत्रित घेऊ नका. मग ते ॲलोपॅथिक असो किंवा आयुर्वेदिक असो. स्वतःच्या मनानं औषधं वापरणं शक्यतो टाळा. औषध सुरक्षा सप्ताहाच्या अभियान अंतर्गत मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ही माहिती आवडली असेल तुमच्या रुग्ण, नातेवाईक सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.